राज्यातला दुसरा निकाल सुद्धा समोर आला आहे। हा दुसरा निकाल अगदी थोड्याच वेळात कालिदास कोळंबकर विजयी झालेले आहे। कालिदास कोळंबकरांकडे पहिल्या टप्प्यातलीच आघाडी, ही प्रचंड मोठी आघाडी होती। टोटेम स्पीकर कदाचित ठरले म्हणायला हरकत नाहीये। म्हणजे सगळ्यात जास्त इथे मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त जो होता तो आणखीन वाढवला गेलेला आहे। एक एक करून नेते मंडळी जी आहेत ती आता ठाण्यातल्या मुख्यमंत्र्यांच्या या बंगल्यावरती यायला सुरुवात झालेली आहे आणि पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवला गेलेला आहे। थोडक्यात आपण जर पाहिलं तर या सगळ्या परिसरामध्ये आता पोलीस जे आहेत त्यांची संख्या जी आहे ती वाढवली गेलेली आहे। हा मुख्यमंत्र्यांचा बंगला आहे। इथं आपण जर पाहिलं तर टेबलवरती बसलेले पोलीस असतात, पण आता मोठ्या संख्येनं पोलीस जे आहेत त्यांची संख्या वाढवली गेलेली आहे। कारण का राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुती सरकार आलेलं आहे आणि जवळपास 55 ते 60 जागेंवरती शिवसेना जी आहे, एकनाथ शिंदेची शिवसेना जी आहे ती आघाडीवर आहे आणि यामुळेच आता इथं नेते मंडळी येणं सुरुवात होईल, शिवसैनिक येणं सुरुवात होईल। अशा परिस्थितीतच इथे जो आहे ते बंदोबस्त जो आहे तो वाढवला गेलेला आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बंगला आहे आणि तिथं समोर आपण जर पाहिलं तर जल्लोष सुरू आहे। एकंदरच या सगळ्या निकालावरून पूर्णपणे स्पष्ट झालेलं आहे की जवळपास आता महायुती सरकार जे आहे ते सत्तेवर बसणार आहे आणि महायुतीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच होईल असं शिवसैनिक जे आहेत ते इथं जल्लोष करताना सांगत आहेत। याच परिस्थितीमध्ये आपण जर पाहिलं हा संपूर्ण परिसर आपण जर पाहिला आता पूर्ण इथे हळूहळू शिवसैनिक जे आहेत ते जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शिवसैनिकांनी इथं गर्दी करायला सुरुवात केलेली आहे। नेते मंडळी जी आहेत ते येऊ लागलेली आहेत। तर आतापर्यंत 2 निकाल राज्यातले समोर आलेत। पहिला निकाल अदिती तटकरे यांचा, त्यांच्या मतदारसंघात त्या विजयी झालेल्या आहेत। गिरीश महाजन हे देखील त्यांच्या मतदारसंघातनं विजयी झालेले। उत्तर महाराष्ट्रातला पहिला विजय जो तो समोर येताना दिसतोय। गिरीश महाजन हे विजयी झाले आणि यात सगळ्यात महत्त्वाचं हे मान्य करावं लागेल की मनोज जरांगे पाटलांनी गिरीश महाजन यांना टार्गेटवर ठेवलेलं होतं की त्यांना पाडा, अशा प्रकारची ती त्यांनी सातत्यानं गेली वर्षभर भूमिका घेतलेली होती। अतिशय छोटा म्हणजे काय म्हणतो, छोटा म्हणजे तशा अर्थानं नाही, कमी संख्येनं असलेल्या समाजातून येऊन सुद्धा बहुसंख्याकांचा आमदार होण्याचा सन्मान त्यांना मिळालेला आहे आणि त्यांनी विशेष म्हणजे कामाच्या बळावर शक्य जात फॅक्टर त्यांच्या बाजूने नसताना सुद्धा त्यांनी हा विजय मिळवणं खूप मोठी गोष्ट आहे। सगळीकडे सेलिब्रेशन सुरू झालेलं आहे आणि एकनाथ शिंदे यांच्या गोटातनं ही मागणी पहिल्यापासूनही होती आणि आता जवळपास 48 जागांवरच्या आघाडीनंतर ही मागणी सातत्यानं जोर धरते की मुख्यमंत्री हा आमचाच असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच असतील। राजेशजी, आपल्याला खरं तर विचारायला आवडेल या मुद्द्यावरनं की सीएम पदाचा फेज जिथे भाजप स्वतः स्वबळावर 121 आहे, शिंदे 48 वरती आहेत आणि अजित पवार 35 जागांवरती आहेत। सीएम पदाच्या फेज बद्दल काय वाटतं? सत्ता गेली म्हणजे 2019ला ज्यावेळेला 105 जागा येऊनही सत्ता नाही आणता आली त्यावेळेला सगळ्यांनी खापर देवेंद्र फडणवीसांवर फोडलं होतं। आताही मला असं वाटतं की ते विजयी योद्धा म्हणून दिल्लीत जातील, ते आश्रित म्हणून दिल्लीत जाण्याला त्यांचा नकार होता आणि त्यांनी काही आपल्या नेत्यांना सांगितलं होतं की मला जे गमावलं असं माझ्यावर ठपका ठेवतायत ते मला सगळं कमावून दिल्लीत जायचं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्यासाठी दिल्लीतल्या निवासस्थानाची व्यवस्थाही सुरू झालेली आहे। कदाचित दुसरा माणूस मुख्यमंत्री झाला तर आश्चर्य वाटायला नको। हे खरं आहे की आता समीकरण अजून थोड्या वेळात बदलतील, जे काय व्हायचं ते होतील, पण एका बाजूला ज्याचा चेहरा दाखवून निवडणुकीला सामोरे गेले त्या शिंदेंना मुख्यमंत्री करायचं की आता टोपी फिरवायची आणि जो भाजपवर ठपका ठेवला जातो की हे वारंवार आपल्या मित्रांना डीच करतात किंवा मित्रांची दगाबाजी करतात, असं न होता ज्याने लाडकी बहिणी योजना रेटून नेली, ज्याने इतका विकासाचा चेहरा, इतके तास काम करत मराठा चेहरा आणि आत्ता मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि प्रश्न धगधगत असताना मराठा मुख्यमंत्री दिला जाणार का, हाही एक प्रश्न महत्त्वाचा आहे। आणि एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीतल्या सरकारमध्ये 7 खासदारांचं योगदान आहे हेही आपल्याला विसरून चालणार नाही। कारण जर तुम्हाला नितीश कुमार आणि चंद्राबाबू, भाजपचा स्ट्राईक रेट आलाय 84% स्ट्राईक रेट भाजपनं दाखवलाय। शिवसेनेचा स्ट्राईक रेट 71% स्ट्राईक रेट शिवसेनेचा आहे। तर राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा स्ट्राईक रेट 64% इतका आहे।